नमस्कार. तर तुम्ही पाहतात जनगर्जना न्यूज. आपली मुलं AI ला काय विचारतात? AI वापरणारी आपली मुलं सुरक्षित आहेत का? अशी एक बातमी गेल्या आठवड्यात चर्चेत होती. घटना अमेरिकेतली होती, पण कुटुंब भारतीय होतं. एका 17 वर्षाच्या मुलाने आई आणि धाकट्या भावाचा खून केला. त्यापूर्वी बरेच दिवस तो AI शी बोलत होता. प्राथमिक तपासात असेही आढळले की त्याने AI ला कुटुंबातील लोकांना मारण्याच्या काही आयडिया आणि काही फॅन्सी स्टोरी सांगण्याबाबत विचारलं होतं. अजूनही काहीही साहसी पण धोकादायक गोष्टी AI ला विचारून त्याने या घटनेपूर्वी केल्याचं तपासात आढळलं. या घटनेची जगभरात किशोर पालकांच्या जगात चर्चा होती की वयाच्या कोणत्या टप्प्यात मुलांच्या हातात AI देणं सोयीचं आहे. शाळकरी वयात मुलांना AI स्वतंत्रपणे वापरू द्यावे का? मुलं AI ला काय विचारतात आणि AI ने दिलेली उत्तरं वापरून काय प्रयोग करून पाहतात हे कसं समजणार? मुलांनी अभ्यासासाठी AI वापरावे का? त्यावरचे प्रोजेक्ट कॉपी पेस्ट करावेत का आणि त्याला अभ्यास म्हणावे का? AI वापरण्याची वयोमर्यादा अल्पवयींसाठी नियम अद्याप तयार झालेले नाहीत. त्यामुळे एखाद्या माहितीच्या अरण्यात मुलांना सोडून देणं कितपत सुरक्षित असेल असे प्रश्न अत्यंत रास्त आहेत आणि त्याची उत्तरं आता पालक किंवा तज्ज्ञही ठोस देऊ शकत नाहीत. मुलांना कौशल्य शिकवणं महत्त्वाचं आहे, पण ती शिकतानाची साधनं त्यांच्यासाठी सुरक्षित आहेत का? त्यातून त्यांना योग्य माहिती मिळेल का? की अचाट साहस आणि अतिरेकी गोष्टी करण्याच्या चुकीची दिशा मिळेल? यावर पालकांनी लक्ष कसं ठेवायचं हा प्रश्न आहे. सोपी उत्तरं आता नाही तरी पण आपली मुलं AI वापरत असतील तर त्यांच्याशी संवाद आणि ते नक्की काय पाहतात, बोलतात आणि शेअर करतात याच्याकडे लक्ष देणं हाच आता तरी पर्याय आहे. आपली मुलं AI चा वापर करत आहेत, पण त्यांचा हा वापर सुरक्षित आहे का हा प्रश्न आता पालकांसमोर नक्कीच उभा आहे. अशाच विश्वासार्ह आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी जनगर्जना न्यूजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.